नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, शासनाचे नवीन परिपत्रक आलेले आहे। त्या परिपत्रकानुसार शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना विशेष सूचना केलेल्या आहे। त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगितलेले आहे की जे काही लाभार्थी आहेत ज्यांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही किंवा ज्यांचे काही त्रुट्या आहेत त्या तात्काळ पूर्ण करून लगेचच्या लगेच सर्व लाभार्थ्यांना कसा लाभ देता येईल, 2,500 रुपयाप्रमाणे त्यांच्या खात्यावर पैसे कसे येईल या संदर्भात महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहे। कारण की ऑक्टोबर महिन्याचे पैसे आता शासनाला लाभार्थ्यांना द्यायचे आहे, त्याच्या आधीच शासनाला या सर्व त्रुट्या पूर्ण करायच्या आहे। तर मग मित्रांनो, जिल्हाधिकाऱ्यांना कोणत्या सूचना दिलेल्या आहे, या परिपत्रकात काय माहिती दिलेली आहे त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी सर्व लाभार्थ्यांनी 2,500 रुपये हप्ता मिळण्यासाठी तसेच ऑक्टोबर महिन्याचा पुढील हप्ता, मानधन, पेन्शन मिळण्यासाठी हे परिपत्रक तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सर्व बाबींविषयी सविस्तरपणे माहिती मिळेल। या ठिकाणी आपण बघू शकता, महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचा 19 सप्टेंबर 2025 रोजीचे हे परिपत्रक आहे। प्रति जिल्हाधिकारी सर्व विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवालाजी निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत ज्या योजना आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येतात। मग विशेष सहाय्य योजनेतील आधार प्रमाणीकरण झालेल्या लाभार्थ्यांनाच अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। मित्रांनो, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की जर तुम्हाला पैसे मिळत नसेल किंवा पैसे मिळायचे असतील तर तुम्हाला आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे, म्हणजेच OTP व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे, तरच पैसे मिळतात। या ठिकाणी बघा, शासनाने सांगितलेलं आहे की ज्या लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण झालेले आहे त्या लाभार्थ्यांनाच अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येते। ज्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही अशा लाभार्थ्यांचे लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करण्याबाबत शासन स्तरावरून वारंवार सूचना दिलेल्या आहेत। तथापि काही जिल्ह्यातील दिव्यांग, वयोवृद्ध, विधवा व इतर लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित झालेले नसल्याच्या तक्रारी शासन स्तरावर प्राप्त होत आहे की आम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही, अशा पद्धतीच्या तक्रारी शासनाकडे गेल्यामुळे त्यांनी हे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र काढलेले आहे। माहे सप्टेंबर 2025 मध्ये एकूण 3,77,835 दिव्यांग लाभार्थ्यांना यशस्वीरित्या अर्थसहाय्य वितरित झाले असून 18,354 इतक्या दिव्यांग लाभार्थ्यांना विविध कारणामुळे अर्थसहाय्य वितरित झालेले नाही। अशा दिव्यांग लाभार्थ्यांची जिल्हानिहाय यादी पत्रासोबत प्रपत्र अप्रमाणे जोडून पाठवण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, शासनाकडे सर्व डाटा आहे। मग जे काही लाभार्थ्यांना या ठिकाणी बघा, 3,77,835 दिव्यांग लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला, परंतु 18,354 इतक्या दिव्यांग लाभार्थ्यांना विविध कारणामुळे अर्थसहाय्य वितरित झालं नाही। मग ते का वितरित झालं नाही तर त्या आणि कोणाला हे वितरित झाले नाही तर त्याची यादी शासनाने या ठिकाणी जिल्हानिहाय दिलेली आहे, प्रत्येक जिल्ह्यानुसार यादी दिलेली आहे। तर मग त्यांना काय सूचना दिलेल्या आहे बघा, तरी विशेष सहाय्य योजनेतील या पत्रासोबत जोडलेल्या प्रपत्र अ मधील ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य वितरित झालेले नाही अशा लाभार्थ्यांच्या UDID म्हणजे युनिक डिसेबिलिटी ID कार्डची जिल्हा स्तरावरील तहसीलदार संजय गांधी योजना व त्या जिल्ह्यातील जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी जिल्हा, तालुका, मंडळ स्तरावर संयुक्तपणे तपासणी करण्याची विशेष मोहीम हाती घ्यावी। त्यानुसार सदर योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांची तपासणी करून त्यामध्ये पात्र अपात्र आढळून आलेल्या लाभार्थ्यांची माहिती घेण्यात यावी व ती अर्थसहाय्य वितरणासाठी डीबीटी पोर्टलवर अद्ययावत करण्यात यावी। मग अद्ययावत करण्यास त्यांनी सांगितलेलं आहे की मग डीबीटी पोर्टलवर या ठिकाणी अद्ययावत करायची आहे कोणाची, तर ज्यांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही। सप्टेंबर महिन्यामध्ये जे 18,354 लाभार्थी आहेत त्यांना पैसे मिळालेले नाही, त्या सर्व लाभार्थ्यांचं काय करायचं आहे, आता या ठिकाणी
पडताळणी करायची, तपासणी करायची, विशेष मोहीम हाती घ्यायची आहे की त्यांना का मिळालेले नाही, कशामुळे मिळालेले नाही, त्याची कारणे मीमांसा या ठिकाणी करायची आहे. या ठिकाणी कारणे शोधायची आहे आणि त्या लाभार्थ्यांना ते पात्र आहेत की अपात्र आहेत. जर पात्र असतील तर त्यांना आता डीबीटी पोर्टलवर अद्ययावत करून घेण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. तसेच जे दिव्यांग लाभार्थी अपात्र असल्याचे आढळून आल्यास त्या संदर्भातील माहिती शासनास 26/9/2025 पर्यंत सादर करावी. जर या ठिकाणी दिव्यांग लाभार्थी अपात्र असतील तर त्याबाबत सुद्धा माहिती शासनाला देण्यात यावी अशी या ठिकाणी सूचना केलेली आहे. तसेच ज्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या बोटाचे ठसे, डोळ्याचे स्कॅन अथवा इतर कारणामुळे आधार अद्ययावत होत नाही. मित्रांनो, ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचं बोटाचे ठसे उमटत नाही, डोळ्याचे स्कॅनिंग होत नाही, त्यामुळे आधार अपडेट होत नाही आणि आधार प्रमाणीकरण सुद्धा होत नाही, म्हणजे आधार OTP व्हेरिफिकेशन सुद्धा या ठिकाणी होत नाही. त्यामुळे ज्या ज्या लाभार्थ्यांना असे काही अडचणी आहेत त्यांची माहिती शासनाने या ठिकाणी मागितली आहे. अशा लाभार्थ्यांची ही माहिती या प्रपत्रासोबत विवरणपत्रातील 1 व 2 मध्ये भरून शासनास दिनांक 22/9/2025 पर्यंत पाठवण्याची दक्षता घ्यावी. तसेच आधार प्रमाणीकरण प्रलंबित असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही देखील तातडीने करावी, जेणेकरून त्यांना सदर योजनेचे अर्थसहाय्य वितरित करता येईल. सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500 रुपये मिळावे अशी शासनाची या ठिकाणी विचार आहे. त्यामुळे मित्रांनो, आता शासनाकडून सुद्धा सर्व दिव्यांग बांधवांचा कशा पद्धतीने लाभ देण्यात येईल या संदर्भात या आता उपाययोजना सुरू आहेत. तसेच ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे बोटाचे ठसे आपण बघितले, डोळ्याचे स्कॅन अथवा इतर कारणामुळे अद्ययावत होत नाही असं कोणी जर असेल तर त्यांनी या ठिकाणी त्वरित तहसील कार्यालयात संपर्क साधायचा आहे. जर तहसील कार्यालयाकडे माहिती असेल तर त्यांनी आतापर्यंत ही माहिती शासनाला पोच केलेली आहे. मग ज्या लाभार्थ्यांचे आतापर्यंत पैसे मिळालेले नाही त्या लाभार्थ्यांना सुद्धा या महिन्यात पैसे मिळू शकणार आहे, कारण की शासनाने ही यादी मागितलेली आहे आणि ही माहिती पोच झाल्यानंतर शासन या सर्व लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना या ठिकाणी या महिन्याचे पैसे म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचे पैसे दिव्यांग बांधवांना 2,500 रुपयाप्रमाणे देणार आहे.